की डेंटल केरीज हा खूप जास्त वाढलेला आहे. असं बघितलं की इव्होल्युशन चेंजेस जे झालेले आहेत, माणूस जो हेफ्टी होता, दणदणीत होता, 6 फूट हाईट होती, Correct. जबड्याची साईज मजबूत होती, हम्म. ते दिवसेंदिवस कमकुवत होत चाललेले आहे. किंवा जेव्हा कॅम्प्सला जाते तेव्हा मजेत आई लोकांना सांगते की तुम्ही चॉकलेट जरी दिलं तरी त्यानंतर त्याच्यावर खायला डाळिंब किंवा काकडी असं अगदी काहीतरी द्या. बरोबर. ती परंपरा बघितली आणि आजकालची आपण परंपरा बघितली तर आपली मुलं बघा, आपण बघा, जंक फूड, प्रोसेस्ड फूड ह्याच्याकडे आपला कल, पॅक्ड फूड ह्याच्याकडे आपला कल चाललेला आहे. आपल्या हिरड्या मजबूत व्हायला पाहिजे, राईट. त्यामुळे आपले दात मजबूत होतात. सो त्यासाठी आपण डाएट मध्ये किंवा ओव्हरऑल ब्रशिंग मध्ये वगैरे कसं ते आपण पेशंट्सना एज्युकेट करू शकतो. जेवढा तुमचा सलाइवा आहे चांगला तेवढी तुमची कीड कमी. सिम्पल इक्वेशन. त्यासाठी तुम्ही डाएट कडे फार लक्ष दिलं. हायड्रेटिंग डाएट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा दोशी. आज ओरल हेल्थ मंथच्या निमित्ताने होलसम बोल्समध्ये आपण एक स्पेशल गेस्ट बोलवलेले आहेत. ते म्हणजे आपले सातारचे डॉक्टर शेखर घोरपडे सर. म्हणजे त्यांना सेलिब्रिटी डेंटिस्टच म्हणू शकतो सातारचे आपण. सो वेलकम सर. नमस्कार. Thank you for such a wonderful introduction as a celebrity dentist. Thanks a lot. येस. सो आज तुम्हाला बोलवण्याचं कारण म्हणजे एक ॲस्पेक्टवर फोकस करायचा होता की डाएटशी रिलेटेड आपल्या ओरल हेल्थ आणि जनरल हेल्थवरती कशा पद्धतीने आपण फरक पडतो. मी एक पब्लिक हेल्थ डेंटिस्ट आहे आणि तुम्ही एक एक्सपिरियन्स्ड क्लिनिशियन आहात. सो बऱ्याचदा जेव्हा मी डेंटल कॅम्प्सना किंवा कम्युनिटी अवेअरनेस प्रोग्राम्सना जाते तेव्हा माझ्या लक्षात आलं की आजकाल जॉ साईज खूप लहान होत चालली आहे. तर तुम्ही पण एक क्लिनिशियन आहात, तुम्ही पण बरेच पेशंट हँडल करतात. तर तुम्हाला काय वाटतं की हे असं का होत असावं? आता सर्वप्रथम मी आपल्याला माझ्या क्लिनिकल प्रॅक्टिसच्या अनुभवानुसार असं सांगू इच्छितो की आजकाल कसं होतं की मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये जेव्हा पेशंट चेक करतो तर सर्वसाधारणपणे 10 पेशंट्स मागं 8 पेशंट त्यांच्या अक्कलदाढा अडकलेल्याच असतात. ओके. विजडम टूथ ज्याला म्हणतो त्या लॉक्ड असतात आणि त्या पुढं मागं सर्जिकली काढायला लागतात. बरोबर. त्याचं कारण जे आपण जो प्रश्न विचारला त्यामध्येच दडलेलं आहे. ते म्हणजे की आपण जर प्री हिस्टॉरिक माणूस बघितला आपला, आदी मानव ज्याला म्हणू, त्याच्यानंतर झालं आपले फोर फादर्स जे आले, असं बघितलं की इव्होल्युशन चेंजेस जे झालेले आहेत, माणूस जो हेफ्टी होता, दणदणीत होता, 6 फूट हाईट होती, Correct. जबड्याची साईज मजबूत होती, ते दिवसेंदिवस कमकुवत होत चाललेले. ओके. जबडे छोटे होत चालले, हाईट कमी होत चाललेली आहे, बॉडी स्ट्रक्चर कमी होत चाललेलं आहे. त्याचं रिझन असं आहे की आपले फोर फादर्स म्हणा, आदी मानव ही जी लोक होती, त्यांचं जे डाएट होतं ते डाएट वॉज रिच इन फायब्रस फूड होतं त्यांचं, कडक खाणं होतं त्यांचं. जेवढं मजबूत खायचे तेवढे जॉ डेव्हलप व्हायचे, ओके. मसल्स ऑफ मॅस्टिकेशन ऍक्टिव्हेट व्हायचे त्यांचे. त्याच्याबरोबर फायब्रस फूड म्हणजे चिविंग भरपूर असायचं. त्यामुळं ती परंपरा बघितली. आजकालची आपण परंपरा बघितली तर आपली मुलं बघा, आपण बघा, जंक फूड, प्रोसेस्ड फूड ह्याच्याकडे आपला कल, पॅक्ड फूड ह्याच्याकडे आपला कल चाललेला आहे. आणि त्यामुळं काय झालं, हा चेंज इन डाएट, चेंज इन फूड, तो शिफ्ट ओव्हरऑल आपल्या माणसाच्या स्ट्रेचरवर अवलंबून झालेला आहे. त्यामुळे हे जबडे लॉक होणं, अक्कलदाढा लॉक होणं, जबड्याची साईज छोटी होणं हे त्याला रिस्पॉन्सिबल गोष्टी आहेत. राईट. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की फायब्रस फूड जेवढं आपल्या डाएट मध्ये जास्त पाहिजे, असेल फार गरजेचं आहे. तेवढं जे डेंटल चॅलेंजेस आहेत मसल्सशी रिलेटेड किंवा जॉशी रिलेटेड ते कमी होऊ शकतात. करेक्ट. ओके. अजून एक मेजर जेव्हा मी कॅम्पला जाते तेव्हा मला एक लक्षात येतं की डेंटल केरीज हा खूप जास्त वाढलेला आहे. म्हणजे मुलांमध्येच नाही तर अडल्ट्समध्ये पण. आणि बऱ्याचदा असं होतं की जेव्हा आपण त्यांना विचारतो खूप गोड खातात का, तर ते म्हणतात नाही मॅडम, गोड नाही आम्ही जास्त खात, पण तरी पण आम्हाला आमची दात किडतात. सो ह्याच्यावर मला बऱ्याचदा प्रश्न होतो की अरे गोड खात नाहीयेत, मग नक्की चॅलेंज कशाचा? सलाइवाचा असू शकतो का? सो तुम्ही एक आपला एक सलाइवा म्हणजे जी आपली लाळ आहे त्याचा डेंटल केरीज मध्ये काय रोल असू शकतो, सांगू शकता का त्यावर? हा प्रश्न ना अतिशय सुंदर प्रश्न. हां. आणि ह्या प्रश्नाला उत्तर द्यायला मला नेहमी आवडतं. राईट. तर आपल्या आता आजकालचे आपण जे पेरेंट्स आहोत पेरेंटिंग मध्ये की गोड खाऊ नका, गोड खाऊ नका, चॉकलेट खाऊ नका, च्युइंगम खाऊ नका, त्यांनी दात किडतात, हे सारखं हॅमर होते. नक्कीच तो एक घटक आहेच की ज्याच्यामुळे कीड लागते. पण आपण जो प्रश्न विचारला त्यामध्ये रोल ऑफ सलाइवा इन केरीज, रोल ऑफ सलाइवा इन केरीज, आय रिपीट, तो फार महत्वाचा घटक आहे. कारण आपली जी लाळ आहे त्या लाळेतनं आपले केरियस अटॅक कमी होऊ शकतात. बरोबर. जेवढं तुमचं हायड्रेशन चांगलं ओव्हरऑल शरीराचं, बरोबर. लाळेचा घटक चांगला, ऍसिडिक अल्कलाईन हे डिफरन्शिएट केलं तर आपली लाळ जेवढी चांगली रोपी नसली पाहिजे,
रोल ऑफ सलायवा त्या केरीज मध्ये काय होतं की अँटी केरीज ऍक्शन आपल्या सलायवामध्येच आहे. ओके. त्यामुळे आपल्याला जितकं जास्त प्रमाणात आपल्याला हायड्रेट ठेवता येईल त्यासाठी आपल्याला फ्रुट्स मॅक्सिमम प्रमाणामध्ये फ्रुट्स कंझ्युम केले पाहिजेत, व्हेजिटेबल्स कंझ्युम केले पाहिजेत, ओके. मॅक्सिमम चावल्या गेले पाहिजे जेणेकरून अन्न बारीक झालं पाहिजे. त्याचा रोल फार आपल्या सलायवावरती कॅरी होतो आणि इव्हेंच्युअली तो त्याचा रोल कीड जी लागते दातांना त्याच्यावर. जेवढा तुमचा सलायवा चांगला तेवढी तुमची कीड कमी. सिम्पल इक्वेशन. त्यासाठी तुम्ही डाएट कडे फार लक्ष दिलं. हायड्रेटिंग डाएट इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. म्हणजे मी मुलांना किंवा जेव्हा कॅम्प्सला जाते तेव्हा मजेत आई लोकांना सांगते की तुम्ही चॉकलेट जरी दिलं तरी त्यानंतर त्याच्यावर खायला डाळिंब किंवा काकडी असं अगदी काहीतरी बरोबर, द्या. अगदी. म्हणजे आपोआपच नॅचरल क्लिन्झिंग होतं. क्लिन्झिंग, सेल्फ क्लिन्झिंग त्याला म्हणतो, ते फार महत्वाचं आहे. राईट. सेल्फ क्लिन्झिंग होतं आणि त्यामुळे मग केरीज होत नाही. येस. म्हणजे गोड जरी थोडंफार खाण्यात आलं तरीही जे क्लिन्झिंग आहे ते महत्वाचं आहे. ते महत्वाचं आहे. आणि ते बेसिकली फ्रुट्सनी आणि काकडी, टोमॅटो ह्या सगळ्या ज्या व्हेजिटेबल्स आहेत Yes, हायड्रेटिंग अगदी बरोबर. त्याच्यानी होऊ शकतं. राईट. आता जेव्हा आपण गम हेल्थ कडे बघतो की आपल्या हिरड्या मजबूत व्हायला पाहिजे. राईट. त्यामुळे आपले दात मजबूत होतात. सो त्यासाठी आपण डाएट मध्ये किंवा ओव्हरऑल ब्रशिंग मध्ये वगैरे कसं ते आपण पेशंट्सना एज्युकेट करू शकतो? आता आपली ओरल कॅव्हिटी जी म्हणतो, ओरल कॅव्हिटी इज डिवायडेड इनटू 2 पार्ट्स. Right. 2 घटकांमध्ये ती डिवाइड करते. एक असतं त्याला पेरिओडॉन्शियम आपण म्हणतो. बरोबर. पेरिओडॉन्शियम म्हणजे काय असतं की जे आपल्या हिरड्या ज्याच्या वर खाली हाड असतं आणि त्याच्या आतमध्ये दात बसलेला असतो, बरोबर. तो एक घटक, त्याला पेरिओडॉन्शियम म्हणतात. आणि दुसरा आपले जे ऍक्च्युअल दात म्हणतो आपण, बत्तीशी म्हणतो. तर बत्तीशी वेगळी आणि पेरिओडॉन्शियम वेगळं. तुमचं दात स्ट्रॉंग किडणं हा एक वेगळं, न किडणं हा एक फॅक्टर राहतो. आणि दुसरा फॅक्टर आहे तुमचं की गम हेल्थ चांगली राहणे. हे फार महत्वाचं आहे. बरोबर. आपल्या सगळ्यांकडनं गम हेल्थ कडे खूप दुर्लक्ष होत असतं. आपण दात करतो क्लीन, पण गमच्या हेल्थ कडे आपलं फारसं लक्ष नसतं. तर त्याच्यासाठी 2-3 गोष्टी की आपलं ओरल हायजीन चांगलं पाहिजे. एक, त्यांनी गम्स चांगले राहतं. गमचा मसाज चांगला झाला पाहिजे. तो मसाज आपण स्वतः करू शकतो. आणि तिसरं की डाएट रिच इन सॉर्ट ऑफ की सीड्स, हेल्दी फॅट्स म्हणायचं. हेल्दी फॅट्स, नट्स, सीड्स ह्याचं कन्झम्पशन जास्त झालं पाहिजे आपल्याकडे. राईट. त्यांनी नुसतं तुमच्या हिरड्याने तर ओव्हरऑल हेल्थचे ते जे बेनिफिट्स आहेत त्याच्या बरोबर आपल्याला मिनरल्स, विटॅमिन्स जे रिक्वायर्ड आहेत जेणेकरून तुमच्या हिरड्या घट्ट राहतात. त्याला स्पॉन्जीनेस नाही आला पाहिजे, विटॅमिन सी आलं. मग त्याच्यासाठी तुम्हाला जे हेल्दी फॅट कन्झम्पशन पाहिजे ते नॅचरली घेतलं तुम्ही आर्टिफिशियल फॉर्म पेक्षा, तर तेवढं आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं कन्झम्पशन त्या प्रकारे आपण घेतलं पाहिजे. त्यांनी करून शेवटी मिनरल्स, विटॅमिन्स आले की आपले गम स्ट्रॉंग राहतं. गम स्ट्रॉंग राहिले की दात स्ट्रॉंग राहतात. राईट. सो बेसिकली फ्रुट्स मध्ये जे अँटीऑक्सिडंट्स असतात, अँटीऑक्सिडंटचा तर रोल फार मोठा आहे. तो तर टाइम अँड अगेन इट इज प्रूव्ड की आपल्या केसांपासून झालं की जे आपली इम्युनिटी बूस्ट करायची असेल तर अँटीऑक्सिडंटची गरजच आहे. अँटीऑक्सिडंट्स आपल्याला जे मिळतात ते कन्झम्पशन आपल्या डाएट मधनं आहे. इव्हेंच्युअली डाएट चांगलं केलं की त्याच्यासोबत आपलं मौखिक आरोग्य चांगलं राहतं. ही सगळे एकमेकांना कनेक्टेड गोष्ट आहे. सो ही चेन आहे. करेक्ट. आणि रॉ व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, हेल्दी नट्स, सीड्स, जितकं कमी प्रोसेस्ड फूड खाऊ तितकं तुमचं हेल्थ, डेंटल हेल्थ प्लस ओव्हरऑल हेल्थ इज गोइंग टू इम्प्रूव्ह. हे एक आज आपल्या या छानशा अशा गप्पांमधनं मला माझ्या सगळ्या होलसम बोल्सच्या कम्युनिटीला आणि तुमच्याकडे येणाऱ्या सर्व पेशंट्सना किंवा आपण जिथेही जाऊ अख्ख्या कम्युनिटीला सांगायची खूप तळतळीने इच्छा होती. आणि त्यासाठी आय एम रिअली ग्रेटफुल की तुम्ही होलसम बोल्स मध्ये आज गेस्ट म्हणून आला. मी असं सांगेन की इन जनरल कुणाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर ते आमच्यासाठी फार सोपं असतं. पण एका डेंटिस्टलाच जे स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट डेंटिस्ट आहे त्यांना या डेंटिस्ट्री विषयी सांगणं आणि ओव्हरऑल सगळ्यांना सांगणं, ते क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग होते. मला देखील खूप आवडलं. आणि आपण मला या पॉडकास्टसाठी माझं नाव यात रेकमेंड केलं त्यासाठी आपला देखील आभार मानतो.